नमस्कार. आज या ठिकाणी लक्षाधीश रेशीम शेतकऱ्याचा जो सत्कार सोहळा ठेवलेला आहे, त्यात हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि ते रेशीम उद्योगाबद्दल त्यांची जे काही यशोगाथा आहे किंवा मत आहे, हे ते प्रकट करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुमचं कृपया नाव सांगा. माझं नाव सुरेश उमराव भोसले. हा, भोसलेजी, मुक्काम तालुका वसमत जिल्हा हिंगोली. तालुका वसमत जिल्हा हिंगोली. आपलं रेशीम उद्योगाबद्दल थोडंसं शॉर्ट स्वीटमध्ये जे सांगता येईल ते बघा. सर मी 2016 पासून या उद्योगामध्ये आलो. पहिलं समजा आपली नॅचरल अशी साधी शेती करायची, काही उरं नाही गेलं. साहेबाच्या संपर्कात आलो. मिसाळ साहेब होते सुरुवातीला, नंतर वडोळ साहेब आली, देशपांडे साहेब आली, तावडे साहेब होते. मग ते आम्हाला माहिती होत त्यानं आमच्या इथे शाळा घेतली, म्हणजे कार्यक्रम घेतला, माहिती झाली. आमच्या जवळ चॉकी सेंटर आहे. आता अधिकारी कोण आहेत तुमचे? आता वडोळ साहेब आणि देशपांडे साहेब आहे. आहेत का वडोळ साहेब? मग आम्ही तिथून सुरुवात केली. पहिले 1 वर्ष आमचं असं तसं गेलं. समजा 2016ला लागवड केली, 1 वर्ष असं तसं गेलं. जरासा माल झाला तरी आम्हाला हैदराबादला जावं लागायचं, विकला. त्याच्यानंतर जसा जाम बसला, आता माझ्याकडे 1.5 एकर तुती, अर्धा म्हणजे त्याच्यामध्ये अर्धा एकर टी प्लांटेशन मध्ये आहे आणि 1 एकर 5-3 हां अशी. मी वर्षाकडे सर 2.5 लाख रुपयाच्या कमी पोहोच राहत नाही. आता यावर्षी परत ते फ्लॅट वाढल्यामुळं पुन्हा आणखी उत्पन्न आपलं वाढणार आहे. या उद्योगात तुम्ही कोणाची मदत घेता? पत्नी आणि 2-3 रोजगार असतात. अच्छा. इतर पिकापेक्षा तुम्हाला हा उद्योग कसा वाटते? नाही, ज्याला खरंच उत्पन्न घ्यायचं म्हणजे पैसे कमवायचे, पैसे त्यानं रेशीम उद्योगाकडे वळायचं. कारण कसं आहे, तुम्ही आता 1 एकरमध्ये समजा जर सोयाबीन पेरलं तर त्याचा येण्याची गॅरंटी नाही. एक तर पहिल्या हंगाम जे आहे त्याची येण्याची गॅरंटीच नाही. कारण भरपूर पाऊस झाला, वाळून जाऊ शकते, कमी पडला तरी वाळून जाऊ शकते. मार्केट वगैरे कुठून येतं तुम्ही? मार्केट आम्ही जालना, बीड आणि लईच समजा इथं जर मार्केट उतरलं तर आम्ही याला रामनगरला. अगोदर मार्केट नव्हते, परंतु अगोदर मार्केट होतं त्यावेळेस आम्ही हैदराबादला नेऊन विकलं, जनगावला. हा, किती माल झाला ते आम्ही जनगाव शिव थांबत नाही. आता तुम्हाला इतर पिकापेक्षा चांगलं वाटते? नंबर एक. आता मी सर 2 क्विंटल माल विकून आलो रामनगरला. हे रेशीम उद्योग चालू केल्यापासून काय प्रगती आपण ह्या उद्योगातून केली? सर मी 1 एकर शेत घेतलंय आणि एक छोटा ट्रॅक्टर घेतला. एक नंबर. हां, कारण माझ्या नावे म्हणजे माझ्याकडे सध्या 1 एकर जमीन होती पहिली, त्याच्यावर मी 1 एकर जोडली. बघा मित्रांनो, यासाठी रेशीम उद्योगात जर सातत्य असेल तर आपण ह्या उद्योगापासून काही मोठी प्रगती आपण करू शकतो. हे सहज आहे. 100% असं तुमचं मत आहे? फक्त आपल्याला साहेबाची साथ आहे भरपूर. म्हणलं तर मार्गदर्शन आहे. काही आमच्या ऑफिसचे कामं पडू द्या, आम्ही डायरेक्ट बोलू शकतो साहेबाला, म्हणजे मित्रासारखं. असं नाही की गडी तुम्ही या ऑफिस येली या परवा दिवशी या. शासन आपल्या पाठीशी आहे. शासन आपल्या पाठीशी आहे. 100%. त्यामुळेच हे सगळं यश आपल्याला मिळत आहे. 100% आणि आपले कष्ट, आपले कष्ट करावं लागलं. सहकार्य आता आम्ही त्याच्यामुळे हे सगळं आपण सहज पहिले 5-6 दिवस मी स्वतःच करीत असतो. म्हणजे तिसरा माणूस दुसरा माणूस कोणीच नसतो. त्याच्यानंतर जे आम्ही व्यवस्थापन करतो आळेस, त्यावेळेस पत्नी आणि 2 दुसरे. तुम्ही हे चॉकी घेऊन करता की अंडी पुंजी? चॉकी घेतो. चॉकीच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर काय सांगा? चॉकी चांगली आहे, फक्त चॉकीचे आता रेट वाढेत. मला एकच सांगायचं की चॉकीला काहीतरी अनुदान चालू करा किंवा मग त्याच्या रेटवर काहीतरी बंधनं ठेवा आणि चॉकी दर्जेदार मिळव. चॉकी आम्हाला तशी भेटती दर्जेदार. चॉकीला अनुदान नाही, परंतु तुम्ही जे काही चॉकी घेता ते जे अंडीपुंजी आहेत, त्याच्यासाठी शासनानं 75% अनुदान दिलेलं आहे. फक्त विषय असा आहे की तुम्ही ज्या चॉकी धारकाकडून चॉकी घेता आणि तो चॉकी धारक ज्या ठिकाणून अंडीपुंज घेते, त्या अंडीपुंजाचा इन्व्हॉइस आणि तुमचे ते नावाची यादी, जसे 2000 अंडीपुंज इन्व्हॉइस मध्ये आले असतील तर 2000 अंडीपुंज कोणा शेतकऱ्याला वाटप केले त्याची यादी आणि त्याचा इन्व्हॉइस जर आमच्या डिपार्टमेंटला जर आपण दिला तर जे की 1300 रुपयाला 100 अंडीपुंजाची आज किंमत आहे, त्या 100 अंडीपुंजासाठी आपल्याला 75% अनुदान हे शासन देते. त्याच्यासाठी तुम्हाला ते अनुदान एक सोय आपण केलेली आहे. सुरुवातीला पडत होतं शासनाने, आता पडण झाली या 2 वर्षांमध्ये. नाही, ते चॉकीवाल्याची जर यादी नसेल डिपार्टमेंटकडे येत तर मग तो डिपार्टमेंट तुम्हाला नाही देऊ शकणार. त्याच्यामुळे हे चॉकीवाल्याला तुम्ही त्यांना सांगा की तुमची यादी आणि इन्व्हॉइस त्या डिपार्टमेंटला पाठवा, म्हणजे डिपार्टमेंट तुम्हाला त्या अंडीपुंजाचं जे अनुदान आहे 75% हे तुम्हाला फायदा होईल. ही योजना आपल्याकडे आहे. ताई बोला. पाला आणू लागते, पाला टाकू लागते, कटिंग करणं, ते चंद्रिका बांधणं, हे काम. या कामाची सगळी मदत तुम्ही करता? हो, मी करते. तुमचं आता मोल्ट वगैरे सगळ्या तुमच्या गोष्टी हे लक्षात आले असेल. रेशीम उद्योगात यश प्राप्त करण्यासाठी फक्त ज्या शेतकऱ्याला रेशीम मड्यांचा मोल्ट समजला त्याचा उद्योग हा सक्सेस झाला, एवढंच त्यात तथ्य आहे. बाकी तर जनरल गोष्टी, पाला टाकणे किंवा पाला आणणे या फार साध्या गोष्टी आहेत, परंतु मोल्ट
हा एकमेव घटक या रेशीमसाठी सक्सेसफुल होण्यासाठी हे महत्वाचं आहे. तुम्हाला ते पूर्ण माहिती पाठ झाली. झालेलं आहे. लेकराला सुद्धा अशी हे केवढी 2 वेगळी मुलं आई आहेत असते. एक ते मुलगी आहे, त्याला ते सुद्धा पण समजा टाकू ती अळी किती भरली, हम्म. हिला किती दिवस लागतात, किती फिडिंग लागतात हम्म. आपल्या कोर्स सॅम्पलवर यायला. याच्यापेक्षा आणि ते 2 लेकरं मोठाली सुद्धा मुलं आहेत ते पण करू लागतात. ते पण रेशीम उद्योगात सगळं तुम्ही हम्म. मिळून सगळेजण मिळून हो. करता, त्याच्यामुळे हो. खर्चात पण बचत होईल हो आणि मिळणारं उत्पन्न पण तुम्हाला हम्म. चांगल्या दर्जाचं हे मिळेल. आमचं खूप चांगलं आहे. धन्यवाद.